अपघात झाला होता ना? अपघात माझा? कोणी सांगितलं तुम्हाला? अरे आता फोन आला होता जानूला. तिला कोणीतरी सांगितलं तुझा अपघात झाला म्हणून ती वेड्यासारखी धावत निघून गेली, एकटीच गेली ती. फोन आला? पण जानूला कोणी? हे जयंतनीच केलं असणार. तो माणूस ना कधीच सुधारणार नाही. अरे देवा, अरे देवा. आपण तरी काही माझ्या पोरीला केलं तर काय करायचं आपण? डोंट वरी. कोणाचा फोन आहे? बाबांचा फोन आहे. हॅलो लक्ष्मी, तुझं जानू बरोबर बोलणं झालं का ग? अगं मगापासून मी तिला फोन करतोय पण तिचा फोनच लागत नाहीये. अहो आपली जानू आहे ना. लक्ष्मी, काय झालं? तू तू रडतेस का अशी? तू जरा शांत हो ग लक्ष्मी. हे बघ, मला सांग, विश्वाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून जानू त्याला बघायला गेली होती ना, मग आता कुठे आहे ती? हो, विश्वाचा अपघात झालेलाच नाही, तो खोटा फोन होता. विश्वा इथे आलाय, आपल्या घरात आलाय तेव्हा कळलं. त्याचं म्हणणं आहे की आपल्या जानूला पुन्हा त्या जयंतनेच किडनॅप केलं असणार. काय? जयंतने जानूला किडनॅप केलं? लक्ष्मी, लक्ष्मी तू शांत हो. तू शांत हो ग लक्ष्मी. तू नको घाबरूस. हे बघ, जादूला काही होणार नाहीये. मी सांगतो ना तुला, आपल्या जादूला काहीही होणार नाही. तू शांत हो ग आधी. ठीक आहे, एक मिनिट, विश्वाला बोलायचं तुमच्याशी. काका, हा बोल विश्वा. मी मागच्या प्रकरणानंतर जानूला लाईव्ह लोकेशन शेअर करायला लावलेलं, ते माझ्याकडे आलंय. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही तिकडेच भेटा मला. ठीक आहे, ठीक आहे, मी पण निघतो. मी इथून निघतो. येस, भेटू. मी पण येते, मी येते. काकू नाही, तुम्ही येऊ नका. तुम्ही इकडेच थांबा. नाही नाही, ऐका ना माझं. मी तिथे गेल्यावर तुम्हाला फोन करतो. काळजी करू नका. तिला सुखरूप घरी आण. हो काकू, मी येईन. मी जानूला सुखरूप घरी घेऊन येईन. मी आहे ना. सावकाश सावकाश. तुम्ही काळजी करू नका. ओके, येतो. देवा, माझ्या पोरीला सांभाळ. जानू, 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 मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी आहेस आणि तुला माझा आवाज ऐकू येतोय. आय नो दॅट. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानू, मी तुला इथे संपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. त्यामुळे जस्ट बाहेर ये. या जानू, just come out. दादा जरा पटपट चलाव. काही काळजी करू नका, पोहोचू आपण. दादा ऐका ना, माझी मुलगी अडचणीत आहे, तिचा जीव धोक्यात आहे म्हणून तुम्हाला घाई करते. जरा लवकर चला. होत आहे, घाई करतोय. जानू, 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 प्लीज अशी नको ना लपूस तू तुझ्या जयंत पासून. आय एम मिसिंग यू बॅडली. यस जानू. कसला फट्टू आहेस रे तू विश्वा. हे बघ, आपण त्या जयंतला जितकं घाबरणार ना तितकं तो आपल्याला घाबरवत राहणार. त्याला ना अगदी बिंदासपणे भिडावं लागणार आहे आपल्याला. जानू, तुला काय वाटतं मी जयंतला घाबरतो? अजिबात नाही. मला तुझी काळजी वाटते. अगं ऐक ना माझा, आधीच खूप प्रॉब्लेम्स सुरू आहेत. तुला माहिती आहे जयंत कसा आहे. आधी त्याने तुला त्रास दिलाय, कशावरून तो पुन्हा त्रास देणार नाही. प्लीज जानू, ऐक ना माझं. ओके ओके ओके, एक मिनिट थांब. मी तुला माझं लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवते, मग तर झालं. कर. थँक्स. आता थोडं रिलीफ वाटतंय, कारण आता तू कुठे गेलीस तरी मला माहिती असेल ना कुठे असते. सी, आय नो दिस इज प्रायव्हसी ब्रीच. हे चुकीचं आहे, असं नाही केलं पाहिजे. पण प्लीज, जोपर्यंत जयंत नावाचं वादळ तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत प्लीज हे कंटिन्यू करूयात. विश्वा, अरे तुला ह्या सगळ्याचं एक्सप्लेनेशन द्यायची काहीही गरज नाहीये. आय कॅन अंडरस्टँड.
बराच वेळ झाला, अजून सिद्धिराजने काही कळवलं पण नाही. नेमकं काय झालं असेल? फोन का नाही उचलत आहेत सिद्धिराज? अरेच्या, फोन नाही उचलत. हो हो आहे, मी आहे. हा, बाबांना करून बघते. अरे, बाबाही नाही उचलत आहेत फोन. नेमकं काय झालं असेल तिकडे? सगळं ठीक असेल ना? विश्वा, विश्वाचा फोन का नाही लागत आहे? अरे काय चाललंय? कोणाचाच फोन कसं नाही लागत आहे? नक्की काय घडलं असेल? जयंत सारखा माणूस खूप डेंजर आहे. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यात सिद्धिराज गन घेऊन गेलेत बाहेर. तेव्हा प्लीज सगळ्यांना सुखरूप ठेव. बाबा, जानू, सिद्धिराज, सगळ्यांना सुखरूप ठेव.